जालंधर शहरात मराठी भाषी, पंजाबी, मराठी संस्कृतीचा अद्भुत संगम, सभ्यता आणि संस्कृतीचे लहानसे गाव या ठिकाणी बसले। उल्लेखनीय आहे की 400 ते 500 मराठी माणसांचे परिवार राहतात पंजाबमध्ये जालंधर या शहरात संपूर्ण एक लहानसे गाव बसले। या ठिकाणी परशुराम नगर असे नाव दिले आहे। या ठिकाणी आज लग्न सोहळ्यानिमित्त जेव्हा भेट घेतली तेव्हा अगदी मन दाटून आले। वयस्कर मंडळी, लहान मोठी मुले बाळे यांनी सांगितले, दुष्काळी भाग असल्याने आमचे आजोबा गाव सोडून या परप्रांतात आपले पोट भरण्यासाठी भटकत इथेपर्यंत पोहोचले। सोबत गाई, आई, पत्नी, मुले। गावाकडून ना सरकार ना गावच्यांनी काही दखल नाही घेतली। 10 चे 20, 20 40 आणि 40 चे 400 परिवार झाले आणि रहिवाशी झाले पंजाबचे, परंतु संस्कृती मराठी, बोली मराठी यात बदल नाही आणला। मी मराठी, महाराष्ट्र माझा नमन त्या शिवरायाला करून रोजची दिनचर्या पार पाडतात। रेणुका परशुरामचे मंदिर बांधून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपापल्या कामात मग नाचतात। मोठी मंडळी तोंड भरून आपल्या मातीचे गुण गातात, परंतु युवा पिढी सांगते, आम्ही जन्मलो इथेच, आम्हाला नाही माहीत गावाकडे काय आहे। परंतु परंपरा अजून महाराष्ट्राची छान जपली आहे। मंगलाष्टका अक्षदा गावाकडचा लग्न सोहळा असतो तसाच लग्न सोहळा इथे पाहाय भेटला। आबादी जास्त असल्याने इथे सरकारचे पण लक्ष आहे असे त्यांनी सांगितले। महाराष्ट्रातून बऱ्याच प्रमाणात दर्शनास वैष्णोमाता, अमृतसर गोल्डन टेम्पल, भारत पाकिस्तान सीमा, वाघा बॉर्डर या ठिकाणी आपले मराठी बांधव येत असतात। परंतु काही अडचण भासली तर काय करावे असा प्रश्न पडतो। तरी मी आणि जय महाराष्ट्र गणेश उत्सव कमिटी जालंधर शहर, आम्ही मराठी या नात्याने आपला फोन नंबर देत आहे। अडचणीत फोन करावा। मी पत्रकार जरी आपल्या आशीर्वादाने असलो तरी मराठा सेवा संघ संपूर्ण पंजाबचा अध्यक्ष आहे। माझे थोरले बंधू शंकर पवार ऑल इंडिया व्यापार आणि व्यवसाय असोसिएशनचे संचालक आहेत। जालंधर सिटी रिपोर्टर विजय पवारची रिपोर्ट। इंडिया न्यूज 28। मी विजय पवार, सध्या पंजाब जालंधर मधून। तर आपण हा एक लग्न सोहळा पाहत आहे आणि यांनी यांच्या मुलाचं लग्न इथे पंजाब मध्ये जालंधर, मुलगा पण मराठी आणि मुलगी पण मराठी। तर आपण विचारू दोन गोष्टी। नमस्कार। नमस्कार। तर आपण आपल्या मुलाचं लग्न इथं पंजाब मध्ये केलं, मुलगी पण मराठीच ना? मराठी आहे। तर आपली सर्वसाधारण मराठी लोकसंख्या किती प्रमाणात आहे? 400 म्हणजे मोठा परिवार आहे इथं। आणि इथं किती वर्षापासून आपण इथं राहतो? आम्ही आहे 40-35 वर्षावरच आहे। 35 ते 40 आमचे जे कळते जास्त। म्हणजे किती वर्ष झालं आपल्याला इथं? आम्हाला सर इथं कमीत कमी तरी 40-45 झाली। 45 आणि आमच्या आधी ते आमचे वडील, आजोबा, पंजोबा इथं म्हणजे कमीत कमी तरी 70-80 वर्ष झाले। त्यांच्या पण पिढ्या येतात। तर आता म्हणजे सध्याला आपण प्रॉपर रहिवाशीच इथले झाला आहे ना? तिथं आपल्याला सरकारकडून या म्हणजे काही गोष्टींची मदत हवी असते, मदत वेगळ्या प्रमाणात मिळते का? मिळते ना? ओके, धन्यवाद। तर आपण पाहत आहात की महाराष्ट्र माणूस आपल्या भारतभर कुठे कुठे विखुरलेला आहे आणि कसा कसा त्याने आपला प्रपंच थाटलेला आहे। तर आपण त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देऊया इथे आणि पुढचा कार्यक्रम बघूया। धन्यवाद।